जावं तुम्ही विशालगडावरती। तुम्ही जोपर्यंत विशालगडावरती पोहोचत नाही ना तोपर्यंत हा बाजी एकाही शत्रूला तुमच्या पाठीमागे येऊ देणार नाही। महाराज जाण्यासाठी नकार देत होते। महाराज बोलू लागले, बाजी आहो तुम्ही आमचे सवंगडी आहात, तुम्ही आमचे मावळे आहात, तुम्हाला एकट्याला असं संकटात सोडून आम्ही कसे जाणार। पुन्हा पुन्हा बाजी प्रभू मुजरा करतात, महाराजांना विनंती करतात, नाही महाराज जावं तुम्ही, कारण लाख मेले तरी चालतील महाराज, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। ही मन आजही अजरामर आहे, जावं तुम्ही। अनेक विनंती केल्यानंतर, अनेक मुजरी केल्यानंतर छत्रपती जाण्यासाठी निघाले। बाजी प्रभूने सांगितलं, महाराज विशालगडावरती पोहोचल्यानंतर तोफांचा आवाज करा, आमच्या लक्षात येईल तुम्ही पोहोचला। 6 तास छत्रपतींना जाण्यासाठी लागणार होते। 6 तास बाजी प्रभू त्या घोडखिंडीमध्ये शत्रूशी झुंज देत होते, शत्रूशी लढत होते। आणि जेव्हा 6 तासानंतर तोफांचा आवाज कानावरती पडला, लक्षात आलं, तोफांचा आवाज कानावर आला, आता माझा राजा जगला, आता माझा राजा जगला ना, अर्थात आता माझा महाराष्ट्र जगणार आहे। त्याच तोफांच्या आवाजाची वाट बाजी प्रभू पाहत होते दादांनो, जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी। मला वाटतं हा यालाच म्हणायचं धर्म। विठ्ठल चले हम फिदा जानो तुम साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, कर चले हम फिदा जानो तुम साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, धर्म कशाला म्हणावं। अनेक मावळ्यांचं जीवन चरित्र जर आपण पाहिलं ना, तान्हाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्न होऊन गडावरती देण्यासाठी आले होते। एका हातामध्ये अक्षिदा